फर्स्ट पॉइंट आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर मुलींनो तुम्हाला माहितीच आहे डिस्टन्स म्हणजे काय होतं. डिस्टन्स म्हणजे अंतर. डिस्टन्स इज अ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन. म्हणजे अंतर काय आहे. अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. प्रत्यक्ष तुम्ही जे अंतर चालले आहात त्याला काय आपण म्हणू डिस्टन्स. त्यानंतर आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज अ मेजर विथ रेफरन्स टू अ स्पेसिफिक पॉइंट. तुम्हाला डायग्राम दिलेली आहे त्यामध्ये बघा डिस्प्लेसमेंट हे 5 मीटर दिलेलं आहे. म्हणजे काय आहे ती स्ट्रेट लाईन दिलेली आहे तुम्हाला. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होईल इट इज अ स्ट्रेट लाईन फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट म्हणजे ओरिजिन जिथनं आपण स्टार्ट केलेलं आहे टू द एंड पॉइंट जिथे तुम्ही थांबला आहात तो झाला एंड पॉइंट. म्हणून काय होईल ते इट इज देअर फॉर ऑल्सो द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट. म्हणजे तुम्ही जे 4 किलोमीटरचं अंतर चाललेले आहात तुम्ही ते 3-3.5 किलोमीटर शॉर्टकटने चाललात त्याला आपण काय म्हणू डिस्प्लेसमेंट. आणि जे 4 किलोमीटरचं अंतर चाललात ते झालं तुमचं प्रत्यक्ष अंतर. ते काय झालं ॲक्च्युअल पाथ झाला तो. आणि 3.5 किलोमीटर जे अंतर चाललात तुम्ही त्याच तो स्टार्टिंग पॉईंट त्याच एंडिंग पॉईंटपर्यंत शॉर्टकटने चालला तर त्याला काय म्हणू आपण डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स काय आहे ॲक्च्युअल पाथ. ह्या दोन मधला फरक आहे. तर डिस्प्लेसमेंट ही काय येईल वेक्टर क्वांटिटी आणि डिस्टन्स ही काय आहे स्केलर क्वांटिटी. तर मुलींनो आपण यानंतर स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी मधला फरक बघू. तर वेक्टर आणि स्केलर क्वांटिटी यामधला फरक काय आहे ते आपण आता बघणार आहोत. तर स्केलर क्वांटिटी स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी या फिजिकल क्वांटिटी आहेत. तर स्केलर क्वांटिटी इज अ क्वांटिटी दॅट हॅज ओनली मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय तर मॅग्निट्यूड म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाऊ मच म्हणजे किती. आता तुम्हाला सपोज मी एक्झाम्पल सांगते तुम्हाला. तर किती किलो ॲपल आणले 2 किलो ॲपल आणले केजीमध्ये. त्यानंतर लेंथ किती आहे 4 मीटर 2 मीटर ही झाली लेंथ. त्यानंतर स्पीड आपण विचारतो किती स्पीड आहे गाडीची 40 किलोमीटर पर आवर असं वगैरे आपण एक्झाम्पल विचारतो. किंवा टेम्परेचर विचारतो बॉडीचं आपण टेम्परेचर किती आहे नॉर्मल ताप असताना 98 आहे 99 आहे 100 आहे. तर हे कशामध्ये येईल स्केलर क्वांटिटी म्हणजे हाऊ मच. आपण त्याला प्रश्न विचारतो हाऊ मच ते झालं काय झालं मॅग्निट्यूड. म्हणून स्केलर क्वांटिटीमध्ये काय येते फक्त मॅग्निट्यूड. म्हणजे त्याचे एक्झाम्पल काय आहे लेंथ एरिया व्हॉल्यूम स्पीड मास डेन्सिटी टेम्परेचर प्रेशर एनर्जी एक्सेट्रा. त्यानंतर वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटीमध्ये काय येईल वेक्टर क्वांटिटी इज अ क्वांटिटी दॅट हॅज बोथ अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता वेक्टर क्वांटिटीमध्ये काय येईल मॅग्निट्यूड पण येईल आणि डायरेक्शन पण येईल. तुम्ही किती स्पीडनी चालला आहात हे माहिती आहे पण तुम्ही कोणत्या दिशेला चालला आहात हे एक माहीत असणे आवश्यक असते. म्हणून ती जी दिशा आहे ते डायरेक्शन आहे ते कशामध्ये येतं वेक्टर क्वांटिटीमध्ये. जेव्हा डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ह्या दोन्ही गोष्टी दिल्या जातात तेव्हा ती काय असते वेक्टर क्वांटिटी असते. तर वेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल काय डिस्प्लेसमेंट डायरेक्शन वेलॉसिटी ॲक्सलरेशन मोमेंटम फोर्स इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. खाली मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीचं. द हायकर इज वॉकिंग 3 मीटर पर आवर. किती मीटर चालत आहे तो 3 मीटर पर आवर. पण तो कोणत्या दिशेला जात आहे हे सांगण्यासाठी आपण काय यूज करू वेक्टर क्वांटिटी. हे कशामध्ये सांगितलं जाईल वेक्टर क्वांटिटी. म्हणजे जेव्हा दिशा आणि मॅग्निट्यूड दोन्ही सोबत सांगितलं जाते ते काय झालं वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर तुम्हाला बाजूला परत एक एक्झाम्पल दिलं आहे स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी. स्पीड इज अ स्केलर 45 मीटर पर आवर. आणि खाली दिलेलं आहे वेलॉसिटी इज अ वेक्टर विच मीन्स डायरेक्शन इज ऑल्सो इन्क्लुडेड. म्हणजे त्याच्यामध्ये काय राहील डायरेक्शन पण इन्क्लूड राहील. हे झालं स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर आहे स्पीड आणि वेलॉसिटी. त्यानंतर आहे स्पीड आणि वेलॉसिटी. तर स्पीडमध्ये काय येईल आणि वेलॉसिटीमध्ये काय येईल ते आपण बघूया. तर स्पीड म्हणजे काय येईल स्पीड म्हणजे चाल. स्पीड म्हणजे काय म्हणाल तुम्ही त्याला चाल.
आणि वेलोसिटी म्हणजे वेग. आता स्पीडचा फॉर्म्युला काय येईल? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर. तुम्ही किती टोटल डिस्टन्स चालले आहात आणि त्याला लागणारा टाइम, ते कशामध्ये येईल? स्पीडमध्ये येईल. स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट ऑफ टाइम. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. हे लक्षात ठेवा मुलींनो, स्पीड हे डिस्टन्सशी रिलेटेड असते आणि वेलोसिटी हे डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड असतं. त्यानंतर स्पीड डज नॉट हॅव डिरेक्शन. त्याला कोणत्याच प्रकारचं डायरेक्शन नसते, म्हणून ती कोणती क्वांटिटी धरल्या जाईल? स्केलर क्वांटिटी. त्यानंतर हायर स्पीड मीन्स अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग फास्टर. तुम्हाला माहिती आहे स्पीड जर जास्त असेल तर आपण काय म्हणू की ती ऑब्जेक्टची जी मुवमेंट आहे ती खूप फास्ट आहे. त्यानंतर आहे वेलोसिटी. वेलोसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलोसिटी डिस्क्राईब द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. वेलोसिटी काय डिस्क्राईब करतं? त्या ऑब्जेक्टचं मोशन, त्या ऑब्जेक्टची गती. मोशन म्हणजे गती. त्या ऑब्जेक्टची गती कशामध्ये डिस्क्राईब होते? वेलोसिटी. तर वेलोसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. त्यानंतर वेलोसिटी मेजर द मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट बेस्ड ऑन देअर स्पीड अँड डिरेक्शन. तर आता वेलोसिटी मेजर द मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट. वेलोसिटी मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट ते कशावर बेस असते? स्पीड आणि त्याच्या डायरेक्शनवर. त्यानंतर वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. का बरं वेक्टर क्वांटिटी आहे? कारण स्पीड आणि डायरेक्शन हे दोन्हीही त्यामध्ये दिलेलं आहे, म्हणून ती काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. आणि स्पीड काय आहे? स्केलर क्वांटिटी.